खरं तर एवढे मोठे नेते जर मला भेटत असतील तर इतक्या छोट्या मनाने टीका केली जाऊ नये. मी हा अजिबात कधूपणा झाला म्हणतात. मी हो ठीक आहे, कद्रूपणा आहे म्हणा, कद्रूपणा आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही एकनाथ शिंदेविषयी मी वारंवार सांगितलं, त्यांनी पक्ष सोडला आणि ते भारतीय जनता पक्षात गेले म्हणून आमचं भांडण नाहीच आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर त्यांनी दरोडा टाकला अमित शहांच्या मदतीनं, हे भांडण आहे. अजित पवार पक्ष सोडून गेले पवारांचा म्हणून भांडण्याचं कारण नाही. शरद पवारांच्या हयातीत त्यांनी स्थापन केलेला पक्ष अमित शहाच्या मदतीनं तुम्ही चोरताय, जसे राम मंदिराची लूट करताय तसे ही पण तुम्ही लूट केलीत. हा वादाचा विषय, आणि हा वादाचा विषय सध्याचा राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा कायम ठेवला पाहिजे. माझ्यासारखा माणूस आहे हे अशा गोष्टी विसरत नाही, कारण आमचं अख्खं आयुष्य बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेलेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे मालक तुम्ही कसे काय झालात? तुम्ही कसे आईबाप झालात त्या पक्षाचे? किंवा पवारसाहेबांच्या पक्षाचे आईबाप पार्थ पवार, जय पवार, सुनेत्राताई पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, हे शरद पवारांनी स्थापन केलेल्या पक्षाचे आईबाप होऊ शकतात का? आणि बाप आहे ना अजून तिकडे सिल्वर ओकला किंवा वायबी चव्हाण प्रतिष्ठानला बसलेला असतो. हे मिस्टर ते तुम्ही ज्यांची नावं घेतलीत ना माझ्यावर टीका करणाऱ्यांना, ही एक स्वाभिमानाची ठिणगी मनामध्ये असायला पाहिजे, ती आमच्यामध्ये आहे. पण कालचा जो विषय झाला त्यानंतर हा विषय आता बंद, नाही, यापुढे असं हा नाही. विषय किंवा माननीय शरद पवार साहेब हे आमचे नेते आहेत, महाविकास आघाडीचे ते सुप्रीम लीडर आहेत. त्यांच्या मनात माझ्याविषयी कायम श्रद्धा आणि आदर हा राहिला आणि राहील. त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. मला काल वाटलं की आम्ही अस्वस्थ झालो, ती मी अस्वस्थता व्यक्त केली. आणि काय एकनाथ शिंदे सांगतात आम्हाला कद्रूपणा. तुमच्यातला किती कद्रूपणा आतमध्ये कुठून भरला आहे, तो जर बाहेर काढला तर काय कराल तुम्ही? ज्या पक्षानं, ज्या उद्धव ठाकरेंनी तुम्हाला इथपर्यंत पोचवलं त्यांच्याविषयी तुम्ही काय कृतज्ञता ठेवली? नाही ना, त्यांनी हे बोलू नये. शरद पवार यांच्यासारखा नेता जेव्हा अशा व्यक्तीला भेटतो तेव्हा त्या व्यक्तीला प्रतिष्ठा मिळते. हे पवारसाहेबांचं मोठेपण असं माझं म्हणणं आहे. पवारसाहेब इतके मोठे नेते आहेत, हे जेव्हा एखाद्या गद्दाराला भेटतात किंवा गद्दार त्यांना भेटतो एखादा आमच्या दृष्टीनं, तेव्हा त्या गद्दाराला प्रतिष्ठा मिळते. ही एवढंच मत मी व्यक्त केलं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संदर्भात एक पत्र लिहिले तुम्ही फडणवीसांना भ्रष्टाचाराच्या संदर्भात, काय नेमका भ्रष्टाचार आहे तिथे, काय? हे त्या भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, बरं का, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये शालेय साहित्य खरेदी झाली. नियम काय आहे? सरकारी किंवा 3 लाखाच्या वर खरेदी असेल, ई टेंडर काढा किंवा टेंडर काढा. या प्रकरणामध्ये एक जगदंब टेक्स्टाईल नावाची सोलापूरची कंपनी आहे. कोणत्याही टेंडरशिवाय 550 कोटीचं काम शालेय खरेदीचं या जगदंब कंपनीला देण्यात आलं. आणि अवाच्या सव्वा दरानं हे प्रकरण हायकोर्टामध्ये गेलं. हायकोर्टानं कान उपटले. प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. सुप्रीम कोर्टाने जगदंबाला दरपत्रक ठरवून दिलं, या दरानं तुम्ही शालेय शिक्षण साहित्य पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना पुरवायचं. दर काय आहे? 239 रुपये. हा सुप्रीम कोर्टचं दरपत्रक आहे, सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश आहे. आणि महानगरपालिकेनं काय भावाने दिलेला आहे तर 894. म्हणजे एक नग म्हणजे 547 रुपयाचा फरक आहे. अशा तऱ्हेनं साधारण 550 कोटी रुपयाचा हा अपहार आहे. सुप्रीम कोर्टाची मार्गदर्शक तत्त्व डावलून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आणि प्रशासनानं महाराष्ट्राच्या फडणवीस मंत्रिमंडळातील एका वरिष्ठ मंत्र्यानं
एक फोन केला, दबाव आणला की हे काम यांना द्यायचं, टेंडर काढायचं नाही.